जय महाराष्ट्र मंडळी, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी माते की जय. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधती, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये इच्छापूर्ती, धनलक्ष्मी, कुंचन सेवा कशी करायची हे पाहणार आहोत. तर ही कुंचन सेवा केल्याने आपल्या कोणतीही अशक्य गोष्ट जी आहे, आपली इच्छा आहे ती पूर्ण होते, असा खूप जणांचा अनुभव आहे. तर मीही ही कुंचन सेवा कालच्या शुक्रवारी केलेली आहे. तर या कुंचन सेवेमध्ये जो कुंचन असतो हा तांदळाने पूर्ण भरायचा असतो आणि हा भरत असताना यामध्ये जी आपल्याकडे सामग्री आहे कुंचन सेवेची ती एक एक करून आतमध्ये घालायची असते आणि थोडे थोडे अक्षता घालत ही पूजा करायची असते. आणि पूजा करताना श्री महालक्ष्मी मातेचा मंत्र जप कोणताही आपल्याला जो येत असेल, जसं की श्री महालक्ष्मी देवे नमः असं म्हणत ही पूजा करायची असते. तर आपण ही कुंचन सेवा करण्यासाठी खूप पैसे लागतात असं खूप जणांना वाटतं, कारण चांदीच्या वस्तू यामध्ये वापरल्या गेल्या आहेत. तर आपल्याकडे जर पैसे नसतील किंवा एवढं महागड्या वस्तू घ्यायचं नसतील आपल्याला, तर आपण घरगुती सामान वापरूनही ही कुंचन सेवा करू शकतो. मला वाटतं की कोणतीही पूजा असेल ती मनापासून भक्तिभावाने करणं महत्त्वाचं असतं, कारण भक्तिभावाने केलेली पूजा आपण देवाकडे अर्पण होते आणि आपला भाव महत्त्वाचा असतो, तर आपल्याला त्याचे फळ मिळते. तर कारण तुम्हाला माहिती असेल की श्रीकृष्ण भगवान यांना सत्यभामाने तूल करताना त्यांच्या वजना एवढं सोनं चांदी मोती असं वजन करत असताना त्यांच्या तागडीचं वजनच होत नव्हतं. मग रुक्मिणी मातेने फक्त तुळशी दल ठेवल्यानंतर लगेचच वजन झालं, कारण भक्तीने ठेवलेलं ते तुळशीचं एक पान इथे महत्त्वाचं होतं. मला हा जो कुंचन सेवाचा सामग्रीचा सेट आहे तो स्वामींच्या कृपेनेच मिळाला आहे असं मी समजते, कारण माझी इच्छा होती की मी कुंचन सेवा करावी अशी, पण यासाठी लागणारे सामान जे चांदीच्या वस्तू वगैरे आहे त्यामुळे याची प्राईस जास्त होते. तर मी ठरवलेलं नंतर करेन. आणि योगायोगाने या दिवाळीला आम्ही जेव्हा गावी आलेलो तेव्हा माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता. तर त्यावेळी त्यांच्या आईने व बहिणीने हा कुंचन सेवाचा जो सेट आहे सामग्रीचा हा त्यांना भेट दिला. तो मी आता दिल्लीला घेऊन आले आहे आणि कालच्या शुक्रवारी मी याची विधिवत पूजा केलेली आहे. तर या पूजेचं मी आता तुम्हाला माहिती सांगणार आहे. सुरुवातीला आपण काय करायचे की घर स्वच्छ करायचे आहे. सकाळी उठून घर स्वच्छ झाल्यानंतर घराचा जो उंबरा आहे त्याला हळदी लेपन करायचे आहे. बाहेर रांगोळी काढायची आहे छानपैकी. त्यानंतर आपण जे देवघरात जे आपले मूर्ती आहे त्या सर्व मूर्तींची पूजा करून घ्यायची आहे. नंतर आपण एखादा सुंदर पाट घेऊ शकतो किंवा आपल्याकडे जर टेबल असेल तर टेबल घेऊ शकतो. त्या देवघराच्या बाजूला आपण ही पूजा मांडायची आहे टेबलवर किंवा पाटावर. तर तो टेबल किंवा पाट पुसून घ्यायचा. नंतर त्याच्यावरती मी आता या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा टेबलवर मी ही पूजा मांडली आहे. तर त्याच्यावरती मी कमळ काढलेलं आहे आणि त्या कमळामध्ये लाल रंग भरलेला आहे, कारण लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय असतो. आणि त्या टेबलच्या कडेने सुद्धा मी रांगोळी काढली आहे. श्री महालक्ष्मी प्रसन्न असं लिहिलेलं आहे. त्यानंतर स्वास्तिकसुद्धा काढलेली आहेत दोन्ही बाजूला. आणि मग मी एक लाल कापड ठेवलेलं आहे. या कापडावरती मी ही पूजा मांडणार आहे. आता आपण सुरुवातीला एक आपल्याकडे असलेला दिवा कोणताही घेऊ शकतो किंवा या पूजेत सामग्रीमध्ये जर कामाक्षी दिवा आपण खरेदी केला असेल तर त्या दिव्याला हळदी लेपन करायचं आहे. मी आता माझ्या घरातीलच दिवा घेतलेला आहे आणि त्याला हळदी कुंकूने पूजन करून त्यामध्ये तुपाचा दिवा लावलेला आहे आणि त्याला फूल अर्पण केलेलं आहे. त्यानंतर सुरुवातीला आपण गणेशाची पूजा करतो. श्री गणेश यांची मी छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे आणि त्यांच्यासमोर विड्याची पानं, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं ठेवून त्याच्यावरती पूजा दुर्वा आणि घालून बेलपत्र घालून पूजा केलेली आहे.
त्यानंतर माझ्याकडे जो लक्ष्मीचा एक छोटासा फोटो होता तोच मी ठेवलेला आहे आणि लक्ष्मीची एक माझ्याकडे मूर्ती आहे जी कमळात बसलेली आहे, तर ती मी इथे ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याकडे धन आपल्याला आशीर्वाद देते अशी आपल्याला मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे पूजेमध्ये, जेणेकरून आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते. आणि त्यानंतर मी एका साईडला माझ्याकडे जी श्री स्वामी समर्थ यांची छोटीशी मूर्ती आहे तिची पण पूजा केलेली आहे. आता आपण कुंचन सेवा जी करायची आहे तिची महत्त्वाची पूजा करणार आहोत. तर या कुंचन सेवा करण्यासाठी हा कुंचन लागतो आहे, तर हा पितळेचा आहे बघा. तर या कुंचन सेवेवरती कुंचनच्या वरती बघा वेगवेगळी चिन्ह आहेत. यामध्ये गजलक्ष्मी आहे, विष्णू आहे, माता लक्ष्मी आहे. या सर्व ठिकाणी आपण हळदीचे आणि कुंकुमचे आपण त्यांना लावणार आहोत आणि मग आपण कुंचन सेवा पूजेसाठी वापरणार आहोत. तत्पूर्वी आपण एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेट पितळेची किंवा तांब्याची तुमच्याकडे जी असेल ती घेऊ शकतो. आणि या प्लेटवरती हळदी कुंकूनेच स्वस्तिक मी बनवून घेतलेलं आहे. त्या स्वस्तिकवरती आपण काय करायचे आहे की थोडीशी अक्षता ठेवायची आहे आणि यावरती आपल्याकडे 1 रुपयाची, 2 रुपयाची किंवा 10 रुपयाची कोणती नाणी असतील त्या नाण्यांनी अष्टदल बनवून घ्यायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे बनवून घेतल्यानंतर त्यावरती आपण जो कुंचन हळदी कुंकू लावलेला आहे तो कुंचन त्यावरती ठेवायचा आहे. आता हा कुंचन ठेवल्यानंतर आपण श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः असं म्हणत यामध्ये आपल्याला जे आपल्याकडे तांदूळ आहेत ते भरायचे आहेत. तर तांदूळ थोडे थोडे भरायचे आहेत व देवीचं नामस्मरण करायचं आहे. श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः. नंतर थोडे तांदूळ घालून झाल्यानंतर आपल्याकडे जे पांढऱ्या लक्ष्मीच्या कवड्या आहेत त्या त्याच्यामध्ये भरायच्या आहेत. त्यानंतर पुन्हा थोडे तांदूळ भरायचे आहेत आणि देवीचं नामस्मरण करायचं आहे. श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः. त्यानंतर पुन्हा आपण श्री महालक्ष्मी देवीच्या ज्या पिवळ्या कवड्या आहेत त्या कुंचनमध्ये भरायच्या आहेत आणि ह्या भरताना पुन्हा म्हणायचं आहे श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः. अखंड हा मंत्रजप म्हणतच राहत ही व्हिडिओ करायची आहे, म्हणजे पूजा करायची आहे कुंचनची. मी ते व्हिडिओ करत असल्यामुळे मी तुम्हाला मध्ये या गोष्टी सांगत आहे. तर त्यानंतर पुन्हा तांदूळ घालायचे आहे आणि नंतर आपल्याकडे जे सामग्री आहे कुंचन सेवेसाठी जी आपण सामग्री मागितली असेल ती एक एक करून यामध्ये घालायची आहे. तर त्यानंतर पूर्ण कुंचन असा तांदळाने हळूहळू भरत जायचं आहे. तर भरून झाल्यानंतर पूर्ण कुंचन भरल्यावरती त्यावरती आपण आपल्याकडे असलेले चांदीचे कमळ जर असेल तर आपण ते चांदीचे कमळ ठेवायचे आहे. त्याच्यानंतर चांदीचे जास्वंद माझ्याकडे इथे आहे बघा, तर ते मी इथे ठेवलेले आहे. त्यानंतर वरती माझ्याकडे एक पोवळा आणि एक मोती आहे ते पण मी इथे ठेवलेले आहे. आणि पंचरत्न जे आपण या कुंचन सेवेसाठी महत्त्वाचे आहे तर ते पंचरत्नसुद्धा या कुंचनच्या वरती ठेवायचे आहे. आणि हे सगळं ठेवून झाल्यानंतर आपण याच्यावरती आता या सामग्रीमध्ये माझ्याकडे मी वापरलेलं नाही आहे, पण मी कुंचन व्हिडिओमध्ये दाखवलं नाही आहे, पण नंतर मी कुंचन भरून झाल्यानंतर वरती ठेवलेलं आहे ज्या घरातल्या वस्तू लवंग असतील 7, त्यानंतर 2 वेलची असतील, धने असतील आणि हळकुंड हे मी नंतर ठेवलेलं आहे, कारण मी पहिल्यांदा करत असताना ते सामग्री नाही आहे हे माझ्या लक्षात आलं नव्हतं. आणि नंतर हे सगळं ठेवून झाल्यानंतर गुलाबाचं जे लाल कलरचं फूल असतं हे लक्ष्मीला खूप प्रिय असतं, त्यामुळे या फुलाला अत्तर लावून ते फूल आपण या कुंचनच्या वरती ठेवायचं आहे. आणि हे ठेवून झाल्यानंतर आपण आता कुंचन पूर्ण भरून झालेलं आहे. तर अशा प्रकारे कुंचन भरून झाल्यानंतर जर आपल्याकडे चांदीचं नाणं असेल किंवा हे 1 रुपयाचं नाणं वगैरे असेल तर त्याला हळदी कुंकू लावून ते पण ठेवायचं आहे. आणि हे करत असताना श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः असा जप करायचा आहे. आता ही कुंचन भरून झालं आहे त्याच्यानंतर आपण लक्ष्मी मातेला आपण प्रार्थना करायची आहे. जी काही आपल्याला इच्छा असेल
ती आपण इच्छा लक्ष्मी मातेला सांगायची आहे, तिला फूल अर्पण करून. आणि जे आपण सगळे देव ठेवलेले आहेत त्यांना फुलं अर्पण करून हळदी कुंकू घालून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याकडे धूप असेल, कापूर असेल, अगरबत्ती असतील ते लावून पूजा करत करत श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे असं जप करायचं आहे. आणि आपली जी इच्छा असेल ती लवकरात लवकर लक्ष्मी माता पूर्ण करो, सर्वांची तब्येत चांगली ठेवू दे आणि घरात मुलं जी आहेत त्यांच्या अभ्यासात लक्ष लागू दे आणि घरातली जी लक्ष्मी आहे ती स्थिर होऊ दे आणि आपल्या घरात समृद्धता येऊ दे, अशी लक्ष्मी मातेकडे सर्वांनी प्रार्थना करायची आहे. आणि या कुंचन सेवेची उत्तर सेवा जी आहे ती करताना आपण दुसऱ्या दिवशी करायची आहे. आणि हे सगळं सामग्री जे आहे ते आपण पिवळ्या थैलीमध्ये बांधून आपण ठेवून कपाटात आपल्या जिथे पैसे ठेवतो तिथे ठेवून द्यायचे आहे. आणि जी तांदूळ आहे त्याची खिचडी करून खायची आहे. तर सगळ्यांना ही कशी वाटली माझी कुंचन सेवेची पूजा हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचे अनुभव देखील या कुंचन सेवा करून इच्छा काय काय पूर्ण झाल्या असतील तर ते मला सांगा. आणि जर काही चुकलं असेल या व्हिडिओमध्ये, कारण मी पहिल्यांदाच केली असेल तर थोडंफार मला पण माहिती नसेल, तर सगळ्यांची मी माफी मागते. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालं आहे असं मला वाटते. तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री महालक्ष्मी देवे नमः.